अशीच एक अफवा गेले 2 दिवस मुंबईत पसरली। ती अफवा म्हणजे पवईसारख्या उच्चभ्रू एरियात फक्त 54,000मध्ये घर मिळतंय। या अफवेचं पेव फुटलं आणि स्वप्नवेड्या मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या। मायानगरी मुंबईत घरोंदा शोधणारे अमोल पालेकर आणि झरीना नवाब, डोक्यावर एक हक्काचं छप्पर असावं म्हणून वणवण भटकणारं हे कपल म्हणजे बेघर मुंबईकरांचे खरेखुरे प्रतिनिधीच। 1977 मध्ये जी परिस्थिती होती त्यात दगड विटेचाच काय, बिल्टअप सुपर बिल्टअपचाही फरक पडलेला नाही। आजही मुंबई महानगरीमध्ये हक्काचं आणि परवडण्याजोगं घर मिळावं म्हणून सामान्य मुंबईकरांची भटकंती सुरूच आहे। आता ही मंत्रालयासमोरची झुंबड पहा। केवळ 54,000 रुपयांमध्ये पवईमध्ये घर मिळणार म्हणून बेघर मुंबईकरांच्या लागलेल्या या रांगा। गेल्या 2 दिवसांपासून हातात घरांचे अर्ज आणि डोळ्यात घरांचं स्वप्न घेऊन हे मुंबईकर मंत्रालयाबाहेर तिष्ठत उभे होते। तरुणांपासून प्रौढांपर्यंत आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण मेरा नंबर कब आएगा याची वाट बघत मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर रांगेत उभे होते। अर्जांची रास पडत होती आणि मुख्यमंत्री कार्यालयातले हुशार अधिकारीही अर्ज स्वीकारत होते। हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईत पसरली। लोकांच्या झुंडी वाढू लागल्या। बोगस छापील अर्जांच्या झेरॉक्स निघाल्या। हातात अर्ज घेऊन सगळे रांगेत भर घालत होते। 10,000 रुपये घेऊन आम्ही फॉर्म घेऊन 10,000 रुपये घेऊन आम्हाला फॉर्म दिलेले आहेत आणि सांगितलं 5 तारखेला जाऊन मंत्रालयात द्या। आता इथं आल्यानंतर बघतोय की सर्व फसवणूक आहे म्हणून। कन्नामार से मिला है, एक आदमी ने दिया है, बोला कि ये भरो आपको घर मिलेगा। हे करते की कोण असे होते की ते वाटप चाललं होतं, मी तिथे जाऊन हा फॉर्म घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयामध्ये हा 5 तारखेला जमा करायचा आहे, 5 तारीख लास्ट आहे म्हणून आम्ही हा फॉर्म घेऊन आलो। मग कुठे मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे उघडले। ही अफवा असून स्वस्त घर वाटपाची सरकारची कोणतीही योजना नाही, हे सर्व अर्ज बनावट आहेत असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला। बिचारे मुंबईकर, स्वस्त घरांचं त्यांचं स्वप्न पुन्हा एकदा चक्काचूर झालं। आता ही स्वस्त घरांची अफवा नेमकी कशी पसरली याचा शोध घेऊया। पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी राखीव भूखंडावर हिरानंदानी बिल्डर्सने टोले जंग टॉवर्स बांधले। त्याविरोधात कोर्टात याचिका सादर झाली। या भूखंडांवरील इमारतींमध्ये दुर्बल घटकांमधील लोकांना 54,000 रुपयांमध्ये सदनिका वाटप करण्याचे आदेश कोर्टानं 1.5 वर्षांपूर्वी दिले। आता निवडणुकांच्या तोंडावर स्वस्त घर वाटपासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याच्या हेतूने काही राजकीय कार्यकर्त्यांनी अर्ज वाटप सुरू केलं। हा एक प्रकारचा आंदोलनाचा भाग होता असं हे कार्यकर्ते आता सांगतायत। जो सरळ व्यवहार झालेला होता, ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंट झालेलं होतं, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। 18 वर्ष झाली, 10 वर्षात अंमलबजावणी संपायची होती। आम्ही चौकशी केल्यानंतर समजलं की एकही घर अजून सरकारने वाटलेलं नाही आहे। तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही गरीब आहात, तेव्हा सरकारकडे तुमची हक्काची घरं मागा आणि त्याप्रमाणे लोक ही घरं मागायला आले। तेव्हा याचा जन्म सरकारच्या धोरणातनं झालेला आहे। भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावर जोरदार आंदोलन केलं। गोरगरिबांना स्वस्तात घरं देण्याची मागणी त्यांनी लावून धरली। तुम्ही स्कीम केलेली आहे, जागा दिलेली आहे, आता ती घरं वाटप करा आमचं म्हणणं आहे। काँग्रेस म्हणजे सरकार ज्यांनी आहे त्यांची जी काही डेफिनेशन गरीब कुटुंबाची आहे त्यांनी असं द्यावा। आम्ही असं म्हणत नाही की आम्ही जे अर्ज दिलेले आहेत त्यांनाच द्यावा असा आमचा आग्रह नाही आहे। शासनाने ज्यांनी शासनाला वाटते की हे गरीब कुटुंब आहे त्यांना असताना शासनाने ती घरं देण्यात यावी। आंदोलकांचं हे म्हणणं अगदी रास्त आहे। सामान्य मुंबईकराला परवडणारी घरं देणं हे सरकारचं कामच आहे, परंतु आंदोलनाला अफवेचं स्वरूप प्राप्त होत असेल तर काय करायचं? म्हणजे आधीच सरकारकडून नाडल्या गेलेल्या जनसामान्यांच्या भावनांशीच आंदोलकांनी खेळ केलाय। हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचा पुन्हा एकदा पोपट झाला। मात्र या निमित्तानं घराची वेदना किती तीव्र आहे हे जळजळीत वास्तव देखील समोर आलंय। देवेंद्र कोल्हटकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। मुंबईकरांनो, अशी कुठलीही घरं 54,000त कुठेही मिळत नाहीयेत, हे लक्षात ठेवा। हा सगळा प्रकार एवढा वाढला की शेवटी मुख्यमंत्र्यांना खुलासा करणं भाग पडलं। कोणीतरी अत्यंत खोडसाळपणे आणि काही खोटे कागद लिहून माझं नाव त्या ठिकाणी
छापून काही स्वस्त घरं मिळणार आहेत अशा प्रकारची अफवा पसरवली होती. अनेक गोरगरीब आणि घरं विकत घेऊ इच्छिणाऱ्यांची फसगत त्यामध्ये झाली. आज देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक झेरॉक्स अर्ज घेऊन आले होते, परंतु काल ही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही संपूर्णपणे अफवा असून अशा प्रकारची कुठलीही योजना राज्य शासनानं घोषित केली नाही. त्यामुळे कोणीही या अफवेला बळी पडू नये अशी. शेवटी सामान्य माणसांचं घराचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पवईमध्ये तलावाच्या काठी बसलेलं हे हिरानंदानी गार्डन कुणालाही प्रेमात पाडणारं. 250 एकरवरची ही दिमागदार घरकुलं, एका बाजूला टेकडी आणि दुसऱ्या बाजूला तलाव अशी निसर्गाची जादुई साथ मिळालेला हा परिसर. अनेक नामांकित कंपन्यांनीही त्यांची ऑफिसेस पवईमध्ये थाटली. साहजिकच इथे घर असावं असं स्वप्न कुणाही मुंबईकराला पडावं. पण 54,000 सोडाच हे स्वप्न प्रचंड महागड आहे. हिरानंदानीमधल्या घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. खासगी इमारतींमध्ये 20 ते 25,000 पर स्क्वेअर फूट इतका भाव आहे, तर विविध योजनांअंतर्गत उभारण्यात आलेल्या सरकारी इमारतींमध्ये 18 ते 20,000 स्क्वेअर फुटाचा दर आहे. बाजारभावाच्या भाषेत बोलायचं झालं तर 1.5 ते 2 कोटींशिवाय पवईत घर मिळणं अशक्य आहे. इथे घर घ्यायचं म्हणजे 54,000 काय 54 लाखही कमीच पडतील. आणि पवईच्या हिरानंदानीमधलं घर शेवटी स्वप्नच राहणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.